संडेला उशिरापर्यंत झोपायचं आणि मग कामावरती जायचं असं माझं ठरलेलंच असतं। पण आज संडेला जास्त काम असल्यामुळे मी लवकरच कामावरती आलेली होती। तर इकडे मी 10 ते 12 जणांसाठी असा व्हेज पुलाव बनवलेला आहे। ताईंनी बऱ्यापैकी इथे तयारी करून ठेवलेली होती, मग मी पटापट बनवलेला। आणि नाचणीची भाकरी व राजमा असा ग्रेव्हीवाला बनवलेला आहे। मग इथलं काम झाल्यावर मी पुढच्या कामावरती मटकीची भाजी, रस्सा भाजी मटकीची, फ्लावरची भुर्जी, चपाती आणि राईस बनवलेला आहे। तर आता मी इथून निघालेली आहे तिसऱ्या कामावरती। माझ्या पुढच्या कामावरती इकडे मला साऊथ इंडियन रेसिपी म्हणजे बिसी बेल्ले भात बनवायचा होता। तर अशा प्रकारे मी इकडे डाळ, राईस व भाज्या बॉईल करून 3 ते 4 शिट्ट्या अशी घेतलेली आहे कुकरमध्ये। आणि इकडे तडका, तुपामध्ये तडका देऊन मस्तपैकी असा बिसी बेल्ले भात बनवलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर बनवलेला आहे। या दीदीकडे माझ्या बऱ्यापैकी साऊथ इंडियन रेसिपीज बनवल्या जातात, कारण साऊथ इंडियन रेसिपीजची ही दीदी खूप दिवाणी आहे। काम संपवून आता मी पुढच्या कामावरती आली आहे। तर इकडे मी जिरा राईससाठी कुकर लावलेला आणि छोले बनवलेले, तसेच फुलका रोटी आणि नाश्त्यासाठी मी इकडे मॅगी बनवलेली आहे। तर आता पुढचं काम हे फक्त चपातीचंच आहे। तर इकडे मी अशा प्रकारे चपाती बनवून झालेली आहे आणि त्याच्या पुढच्या कामावरती मी इकडे आज पालक पराठे बनवलेले आहेत आणि लास्ट काम देखील माझं चपातीचं आहे। तर अशा प्रकारे इकडे मी चपाती बनवून झालेली आहे। तर मग भेटू आता संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।